हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत 8th क्लास मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस सेट 17.1. याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 17.1 मधलं जे बेसिक इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ आहे ते आपण अपलोड केलेला आहे. जर ते कोणी बघितलं नसेल तर ते पाहून घ्या, कारण त्या बेसिकवरच आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. चला तर मग आपण हे प्रश्न सॉल्व करूया. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. इन अ सर्कलमध्ये विथ सेंटर पी सेंटर दिलेला आहे, इथं सर्कलसुद्धा दिलेलं आहे. विथ सेंटर पी कॉर्ड ए बी इज ड्रॉ ऑफ लेंथ 13 सेंटीमीटर. सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बीवर. देन फाइंड द लेंथ ऑफ क्यू बी. आपल्याला फाइंड करायचे आहे. तर पहा, कॉर्ड म्हणजे काय असते ते सर्व आपण बेसिक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही इन्फॉर्मेशनचा पाहून घ्या, बेसिक इन्फॉर्मेशन. तर प्रश्न काय विचारलं की एक सर्कल आहे, सर्कलचं सेंटर पी आहे, त्याच्यामध्ये एक कॉर्ड आहे ए बी. तर पहा, इथं कॉर्ड ए बी आहे, त्याची जी लेंथ दिलेली आहे त्याची लेंथ तुम्हाला ए बीची लेंथ दिलेली आहे 13 सेंटीमीटर. हे जे टोटल आहे ए पासून बी, हे टोटल लेंथ किती आहे 13 सेंटीमीटर तुम्हाला लेंथ दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पुढं एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की पी क्यू हे परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बीवर. हे जे पी पासून हे क्यू हे ए बीवर कसं आहे, परपेंडिक्युलर आहे असं माहिती दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड लेंथ ऑफ क्यू बी. क्यू बीची लेंथ फाइंड करायची आहे. क्यू इथं पॉईंट आहे, हे क्यूपासून तर हे बीपर्यंत एवढी व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. तर आपण सुरुवातीला काय करूया, ह्या माहितीचं ह्या क्वेश्चनवरचं जे काही गिवन दिलेलं आहे ते आपण गिवन इथं लिहून घेऊया. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला गिवनसुद्धा लिहायचं आहे. गिवनमध्ये काय लिहिणार तुम्ही, हे जे माहिती दिली प्रश्नामध्ये ते माहिती सर्व लिहायचं आहे. आपल्याला काय दिलं, इन अ सर्कल विथ सेंटर कोणता दिलं ते माहिती पूर्ण लिहायचं. विथ सेंटर पी हे सेंटर दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॉर्ड ए बीची लेंथसुद्धा दिलेली आहे आपल्याला. किती दिलेलं आहे 13 सेंटीमीटर. कॉर्ड ए बी किती दिलं आपल्याला 13 सेंटीमीटर इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय गिवनमध्ये लिहिणार, हे बघा, सेगमेंट पी क्यू हे परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बीवर. म्हणजे हे पी क्यू हे ए बीवर परपेंडिक्युलर आहे. तर आपण हे पण लिहूया, सेगमेंट पी क्यू हे परपेंडिक्युलर आहे कॉर्ड कशावर, ए बीवर परपेंडिक्युलर आहे. हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. गिवनमध्ये एवढी माहिती तुम्हाला टाकायची आहे मित्रांनो. तर आता आपण सोल्युशन करूया याचं. सोल्युशनमध्ये काय येणार पहा मित्रांनो. सोल्युशनमध्ये आपण एक काल प्रॉपर्टी शिकलो कॉर्डची. काय प्रॉपर्टी शिकलो, समजा एखादं सेंटर पॉईंट आहे आणि एक कॉर्ड आहे. ह्या सेंटर पॉईंटपासून एक सेगमेंट आपण कॉर्डवर जर परपेंडिक्युलर टाकलं तर हे जे कॉर्ड आहे ना बायसेक्ट होते. कॉर्ड काय होते, बायसेक्ट होते. म्हणजे या कॉर्डवर जर आपण सेंटरपासून एक अशी सरळ लाईन काढलो, ते पण परपेंडिक्युलर लाईन, तर हे जे कॉर्डचे दोन समान भाग तयार होतात. हे टोटल कॉर्ड 13 असेल तर 13चं हाफ इकडं होणार आणि 13चं हाफ इकडं होणार. आता आपल्याला तेच करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे, एक प्रॉपर्टी आहे, ते प्रॉपर्टीचा वापर इथं आपल्याला करायचा आहे. तर सोल्युशनमध्ये आपण इथं लिहूया की, परत एकदा लिहूया आपण, सेगमेंट पी क्यू हे परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बीवर काय आहे, परपेंडिक्युलर आहे. हे परपेंडिक्युलर असल्यामुळं हे जे आपलं क्यू बी जे आहे, आपली लेंथ ऑफ क्यू बी हे काय होते 1/2 हाफ होते. कोणाच्या हाफ होते, हे टोटल ए बीच्या हाफ होते. कारण ए बी काय आहे, आपली कॉर्ड आहे. हे काय होणार असलं, आपली क्यू बी काय होणार आहे, हाफ होणार आहे, म्हणजे अर्धी होणार आहे. कोणाच्या अर्धी, ए बीच्या. कारण ए बीवर आपण काय केलो, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलो. याचं कारण काय द्यायचं आहे तुम्हाला, ते टोटल प्रॉपर्टी लिहायचं आहे. कोणती प्रॉपर्टी, द परपेंडिक्युलर. पहा इथं लिहून दाखवतो तुम्हाला मी, आणि दरवेळेस तुम्हाला परीक्षेत लिहायचंच आहे. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द center of a circle to its chord bisect the chord. काय होते, बायसेक्ट द कॉर्ड, बायसेक्ट करते. कॉर्ड काय करते, आपली बायसेक्ट करते. ही प्रॉपर्टी तुम्हाला कालच्या बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. तर प्रॉपर्टी काय आहे आपली,
द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे एका सर्कलमध्ये एक कॉर्ड आहे, त्या कॉर्डवर जर सेंटरपासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ते जे कॉर्ड काय करते, बायसेक्ट करते. म्हणजे हे जे क्यूपासून ए आणि क्यूपासून बी हे दोन समान भाग करते. म्हणजे 13चे समान भाग म्हणजेच काय किती येतात ते आपण इथं काढूया. म्हणजे फॉर्म्युला कसा लिहायचा पहा, मी इथे लिहिलो लेंथ ऑफ क्यू बी. आपल्याला क्यू बी विचारल्यामुळे मी पहिलं लेंथ ऑफ क्यू बी लिहिलो. हे जे क्यू बी कशी असणार आहे, हाफ असणार आहे कोणाच्या, टोटल कॉर्ड ए बीच्या. म्हणून मी इथं काय लिहिणार, हाफ म्हणजे 1/2 इंटू कोणाच्या हाफ असणार आहे क्यू बी, ए बीच्या. कारण ए बी ही आपली कॉर्ड आहे. तर आपण इथं व्हॅल्यू ठेवून टाकू. तर काय होते पहा मित्रांनो, लेंथ ऑफ क्यू बी इज इक्वल टू 1/2 इंटू ए बीची व्हॅल्यू किती आहे, ए बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 13 आहे. तर आपण इथे लिहूया 13. तर आता हे 2 ह्याला कॅन्सल करू शकतो आपण, डिवाईड करू शकतो असं क्रॉसमध्ये. तर काय येते पहा मित्रांनो, 2 1 जा 2, 2 6 जा 12 होते, 2 6 जा 12. मग याच्यातलं एक उरते मित्रांनो. मग इथं आपण पॉईंट देतो, इथं 0 लिहितो. 2 5 जा 10 होते. म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ क्यू बीची व्हॅल्यू किती भेटते, 6.5 भेटते. आणि हे सर्व सेंटीमीटरमध्ये दिल्यामुळं आपण ह्या क्यूबीला क्यूबीला सुद्धा सेंटीमीटर लिहूया. अशा प्रकारे तुम्हाला लेंथ ऑफ क्यूबीची व्हॅल्यू किती भेटते, 6.5 अशी तुम्हाला क्यूबीची व्हॅल्यू भेटते. तुम्हाला ही प्रॉपर्टी दरवेळेस लिहायची आहे. तर पहा अजून परत एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. एका सर्कलमध्ये सेंटर पॉईंटपासून जर एका कॉर्डवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करत असाल आपण, तर ह्या कॉर्डला काय करते, हे परपेंडिक्युलर बायसेक्ट करते. म्हणजे हे टोटल ए बी जर 13 असेल, 13चे अर्धे किती होतात, 13चं अर्ध होते 6.5, हे पण काय होते 6.5. अशा प्रकारे तुम्हाला हे कॉर्ड काय होते, बायसेक्ट होते मित्रांनो. आणि हे बायसेक्ट तुम्हाला डायरेक्ट लिहायचं नाही, हे सर्व जे मांडणी मी इथं करून दिलेली आहे ते सर्व ह्या प्रकारे तुम्हाला लिहायची आहे मित्रांनो. आपण लास्टला लिहिलो लेंथ ऑफ क्यू बी इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. आता लगेच आपण ह्याच्या नंतरचा क्वेश्चन पाहूया. तर 1 मिनिट थांबा मित्रांनो. तर पहा क्वेश्चन नंबर 2 काय दिला. क्वेश्चन नंबर 2 दिला आपल्याला, रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ. पहा सर्कलची रेडियस दिलेली आहे विथ सेंटर ओ इज 25 सेंटीमीटर. म्हणजे सर्कलची एक रेडियस दिलेली आहे ती 25 सेंटीमीटर आहे, इथं दिलेली पण आहे. आणि रेडियस म्हणजे काय असते ते आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितलो. ओ डी हे रेडियस दिलेली आहे. त्याच्यानंतर फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. पहा फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्डचं आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे कुठून, फ्रॉम द सेंटरपासून कॉर्डचं डिस्टन्स किती आहे. इथं सेंटर ओ आहे, कॉर्ड इथं सी डी आहे, हे डिस्टन्स काढायचं आहे. त्याच्यानंतर इफ लेंथ ऑफ द कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. ह्या कॉर्डची लेंथसुद्धा दिलेली आहे 48 सेंटीमीटर. तर आता मला सांगा मित्रांनो, इथं आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलो आणि इथं 90 डिग्रीचा ट्रायंगलसुद्धा इथं त्यांनी बनवून दिलेला आहे आपल्याला, ह्या रेडियसपासून आणि ह्या परपेंडिक्युलर लाईनपासून. तर आपल्याकडे हे जे 90 डिग्रीच्या समोरची बाजू आहे ते हायपोटेनियस असते. ते हायपोटेनियस 25 माहीत आहे. आणि आपल्याला ह्या पी डीची व्हॅल्यू जर माहीत झाली, म्हणजे बेस असते आपलं, ही पी डीची व्हॅल्यू माहीत झाली तर आपण डायरेक्ट पायथागोरसनं पी ओ काढू शकतो. तर आपल्याला हे टोटल माहीत आहे सी डी, तर सी डी माहीत आहे तर आपल्याला पी डीसुद्धा माहीत होते. कारण हे कॉर्ड आहे, कॉर्डवर आपण सेंटरपासून परपेंडिक्युलर ड्रॉ करू लागलो तर हे जे कॉर्ड काय करते, बायसेक्ट करते. आत्ताच प्रॉपर्टी शिकलो आपण, त्याच प्रॉपर्टीनं आपल्याला पहिलं पी डी काढायची आहे. तर आपण काढूया. त्याच्या अगोदर आपल्याला जे माहिती दिलं ते आपण इथं लिहूया. काय दिलं, रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ इज 25 सेंटीमीटर. मग आपण काय लिहूया, अ सर्कल विथ सेंटर, पहिलं सेंटर लिहूया. अ सर्कल विथ सेंटर काय आहे, सेंटर ओ आहे, एवढं लिहिलो. मग रेडियस किती दिले ते लिहून घेऊ आपण. रेडियस काय दिलं आपल्याकडे, रेडियस ओ डीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 25 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, त्याच्यानंतर कॉर्डची व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे आपल्याला. कॉर्डची पण माहिती घेऊया आपण. कॉर्ड सी डी इज इक्वल टू 48 सेंटीमीटर एवढं दिलेलं आहे. आणि आपलं फाइंड काय करायचं आहे, फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. हे आपल्याला काढायचं आहे. मग आपण इथं टू फाइंड म्हणून बी लिहू शकतो आपण. टू फाइंडमध्ये काय लिहू आपण,
distance of chord from the center पर्यंतचं आपल्याला कॉर्डचं डिस्टन्स काढायचं, एवढी आपण माहिती लिहिली आहे. आता सोल्युशनमध्ये आपण काय करूया, सोल्युशनमध्ये आपण हे जे प्रॉपर्टीवरून आपलं हे जे CD48 आहे त्याला हाफ करून घेऊ आपण PD. म्हणजे आपण असं लिहूया की सेगमेंट OP हे परपेंडिक्युलर आहे कॉर्ड कशावर रे, कॉर्ड कोणती आहे CDवर, कॉर्ड कोणत्या CDवर. जर हे परपेंडिक्युलर असेल तर कॉर्ड काय करते आपली बायसेक्ट करते. तर आपल्याला PDची व्हॅल्यू काढायची आहे हे पायथागोरस वापरण्यासाठी. तर आपण काय करूया, लेंथ ऑफ PD इज इक्वल टू 1/2 काय होते मित्रांनो, 1/2 टोटल CD होते. याचं कारण काय देऊया, आपल्याला ते प्रॉपर्टी लिहायचं आहे. द परपेंडिक्युलर drawn from the center of a circle to its chord bisect the chord. काय करते, bisect the chord काय करणार आपली बायसेक्ट करणार. ही प्रॉपर्टी तुम्हाला दरवेळेस लिहायची आहे. तर आपण ह्याच पद्धतीने ही फॉर्म्युला सुद्धा लिहिलो. तर आपल्याला लेंथ ऑफ PD काय भेटते पहा मित्रांनो, लेंथ ऑफ PD इज इक्वल टू 1/2 CD किती आहे, CD आहे 48 आहे. तर आपण इथं कॅन्सल करू शकतो. हे बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ PDची व्हॅल्यू किती भेटली मित्रांनो, आपल्याला भेटली 24 सेंटीमीटर. आपल्याला सुरुवातीला आपण PDची व्हॅल्यू काढलो 24 सेंटीमीटर. तर आपण इथं लिहू शकतो ट्रायंगलमध्ये, इथून एवढी PD किती आहे आपली 24 आहे. आणि हा राईट अँगल ट्रायंगल दिसू लागला तुम्हाला. इथं हायपोटेनस आहे, इथं बेस आहे. तर हाईटची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता कशावरून, पायथागोरस थेरमवरून. आणि पायथागोरस थेरमवरून तुम्हाला OP भेटते. आणि हे OPच काय आहे, आपल्याला प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ते आहे. काय विचारलं, डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. म्हणजे हे CDचं डिस्टन्स सेंटरपासून किती आहे, म्हणजेच काय आहे आपलं OP आहे. तर आपण तिथं पायथागोरसने त्याला फाइंड करूया. तर आता सुरुवातीला आपण काय लिहूया याच्यामध्ये की हे बघा, अँगल OPD इज इक्वल टू 90 डिग्री आहे. तर पहा आकृतीमध्ये दिलं आहे OPD हे किती आहे 90 आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काय काय दिलं ते माहिती लिहूया. काय काय दिलं आहे आपल्या याच्यामध्ये गिवनमध्ये, आपल्याकडे ODची व्हॅल्यू माहीत आहे किती आहे 25 आहे सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याकडे PD माहीत आहे, PDची व्हॅल्यू आपणच काढलो 24 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला OPची व्हॅल्यू काढायची आहे, OPची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. इथं तुम्ही असं लेंथ ऑफ म्हणून सुद्धा लिहू शकता, असं लेंथ ऑफ P लिहू शकता. मग हे 90 डिग्री आहे, याच्यामधले दोन साईड माहीत आहे, एक साईड माहीत नाही. तर आपण इथं काय करू शकता, पायथागोरस थेरम वापरू शकता. मग आपण इथं लिहूया फ्रॉम पायथागोरस थेरम, 90 डिग्री असल्यामुळे फ्रॉम पायथागोरस थेरमवरून काय होते पहा मित्रांनो. आपण पायथागोरस थेरम कसं लिहितो, पायथागोरस थेरम याच्या पुढचं सोल्युशन मी इकडल्या साईडला लिहितो. पायथागोरसमध्ये काय असते, पहिलं हायपोटेनस काय 90 डिग्रीच्या समोर OD आहे. तर आपण पहिली स्टेपला लिहूया लेंथ ऑफ OD स्क्वेअर इज इक्वल टू, पहिलं आपण खाली बेस लिहिलं तरी चालते, नंतर PD स्क्वेअर लिहूया, नंतर प्लस काय करू आपण OP लिहूया, नंतर काय लिहू OP स्क्वेअर लिहूया. जे व्हॅल्यू माहीत आहे ते व्हॅल्यू आपण इथं टाकून देऊ. तर आता मला सांगा OD किती आहे 25 आहे. तर OD किती लिहू तुम्ही 25 इज इक्वल टू PD किती आहे, PD आहे 24चा स्क्वेअर, नंतर प्लस OP आहे का, OP नाही. तर आपण त्याला तसंच ठेवूया. आता 25चं स्क्वेअर तुम्हाला माहीत आहे 625 होते, 25चं स्क्वेअर. आता 24चं स्क्वेअर जरी तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तर 24चं स्क्वेअर काढायचं असेल तर काय करणार तुम्ही, 24 × 24 करणार, 4 4 जा 16, कॅरी 1 4 2 जा 8 आणि 9 प्लस 4 2 जा 8, 4 4 जा 2 4 जा 2 2 जा 4. हे काय होते, हे 6 होते मित्रांनो. हे किती होणार 7 होणार. त्याच्यानंतर हे येणार इथं 1,
हे 576 म्हणजेच 24चं स्क्वेअर किती होणार 576 प्लस किती होते OP स्क्वेअर. तर आपल्याला इथं OPची व्हॅल्यू काढायची असेल तर हे 567 इकडे येऊन मायनस होते म्हणजे 625 मायनस 576 इज इक्वल टू काय उरते OP स्क्वेअर होते. मग यांच्या दोघांचं जर आपण सबट्रॅक्शन केलो तर सबट्रॅक्शन किती होते पहा मित्रांनो 625मधून आपल्याला 576 मायनस करायचे आहे. तर 5मधून 6 जात नाही तर एकूण कॅरी घेतला आपल्याला 15मधून 6 गेले 9 उरतात. नंतर इथं किती 1 आहे याच्यातून इकडे घेतलं तर 11मधून जर 7 घेतलो आपण 11मधून जर आपण किती 11मधून आपण किती काढलो 7 जर मायनस केलो तर याच्यामध्ये आपला उरते 4 म्हणजे 49 उरते. म्हणजेच आपलं इथं 49 उरते आणि इथं काय उरते मित्रांनो OP स्क्वेअर. आता इथं स्क्वेअर आहे इथं 49 आहे तर याचं स्क्वेअर रूट जर घेतलो आपण तर काय होते OPचं स्क्वेअर निघून जाते आणि हे रूटमध्ये 49 होते. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 49 रूटमध्ये आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होते 49चं स्क्वेअर रूट किती येते 7 येते. म्हणजेच आपल्याला OPची व्हॅल्यू किती भेटली 7 सेंटीमीटर एवढी भेटलेली आहे. तर मग तुम्हाला OP म्हणजेच काय भेटलं मित्रांनो पहा हे OP म्हणजेच आपल्याला 7 सेंटीमीटर भेटलेला आहे. तो आहे आपलं सेंटरपासून हे कॉर्डचं डिस्टन्स. मग तुम्ही लास्टला देअरफोरमध्ये काय लिहिणार असं लिहिणार द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 7 सेंटीमीटर. हे तुम्हाला लास्टला देअरफोरमध्ये ही ओळ लिहायची आहे टू फाइंडवालीच लिहायचे आहे फक्त चेंज करून लिहायचे. कसं द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 7 सेंटीमीटर सगळ्यात शेवटी लिहायचं आहे. तुम्हाला हे जरी लिहायचं असेल कॅल्क्युलेशन तर हे इथं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. याच्यामध्ये इथं वर गिवनसुद्धा आहे किंवा मी असं ठेवणार तुम्ही इथून सुद्धा स्क्रीनशॉट याची काढून ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. तर आपण पाहूया पुढचा क्वेश्चन याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3. तर पहा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे ह्याच प्रकारचा आहे एकदम इझी आहे. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला इथं सर्कलसुद्धा दिलेला आहे. तर आपण काय करूया ह्या क्वेश्चनला रेड पेननं सॉल्व करूया. तर इथं काय दिलं O इज अ सेंटर ऑफ अ सर्कल सर्कलचं सेंटर काय दिलं आपल्याला O दिलं. नंतर काय विचारलं फाइंड द लेंथ ऑफ रेडियस रेडियसची लेंथ काढायची आहे. इफ द कॉर्ड ऑफ लेंथ 24 सेंटीमीटर या AB कॉर्डची लेंथ 24 दिलेला आहे. त्याच्यानंतर इट ॲट डिस्टन्स ऑफ 9 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर म्हणजे ह्या कॉर्डचं डिस्टन्ससुद्धा दिलं सेंटरपासून किती 9 सेंटीमीटर. नंतर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कलचं दिलेलं आहे. आपलं काय दिलं ही कॉर्ड 24 दिलेलं आहे याचं जे डिस्टन्स आहे 9 सेंटीमीटर दिलं आणि आपल्याला रेडियस फाइंड करायचं आहे. तर सर्कलची रेडियस कुठं असते मित्रांनो एकतर रेडियस तुम्ही इकडल्या साईडला असं घेऊ शकता इकडं बी घेऊ शकता. मग आपण काय करूया ह्या सर्कलला या साईडला इथं रेडियस ड्रॉ करू आपण. आपली रेडियस कोणती आहे OA हे रेडियस आहे. आपल्याकडे ही बाजू माहीत आहे म्हणजे ही डिस्टन्स माहीत आहे आपला कॉर्डचं सेंटरपर्यंतचं 9 सेंटीमीटर क्वेश्चनमध्ये दिलं आणि टोटल हे कॉर्ड माहीत आहे. टोटल कॉर्ड किती आहे 24 आहे. मला सांगा जर आपण इथं एक कोणतं नाव घेतलो किंवा पुस्तकमध्ये दिलं असेल किंवा मी इथं M घेतो मित्रांनो इथं जर M घेतलो मी तर मला सांगा OM किती आहे आपल्याकडे 9 आहे. त्याच्यानंतर AB किती आहे 24 आहे. जर आपण आपल्या प्रॉपर्टीनुसार जर यूज केला परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे तर हे काय होते इथून MA किती होते हे 24 असल्यामुळे हे किती होते 12 होते आणि इकडलंसुद्धा किती होते मित्रांनो 12 होते. हे 12 ओ हे MB 12 MA 12 होते. पण हे डायरेक्ट आपल्याला लिहायचं नाही आपल्याला ते प्रॉपर्टी लिहायचं आहे आपल्याला सर्व मांडणी करून सॉल्व करायचं आहे. तर आपण तेच करूया. नंतर आपल्याला रेडियस म्हणजे हे काढायचं आहे म्हणजे हे राईट अँगल ट्रायंगलमधलं आपल्याला काय करायचं आहे हायपोटेन्यूस काढायचं आहे. तर आपण त्याला सॉल्व करूया. पहिली स्टार्टला आपण लिहूया गिवन. आपण काय लिहूया याच्यामध्ये गिवन लिहूया. आता गिवनमध्ये आपण काय येते पहा मित्रांनो जे तुम्हाला माहिती दिलेली आहे ते आपण लिहूया. O इज सेंटर आहे. O इज सेंटर ऑफ सर्कलचं सेंटर काय दिलं O दिलं ते लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इफ कॉर्ड ऑफ लेंथ 24 सेंटीमीटर कॉर्ड दिलेला आहे आपण लिहूया इथं कॉर्ड AB इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ OM किती दिलं 9 सेंटीमीटर
म्हणजे हे ओपासून एम 9 सेंटीमीटर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टू फाइंड, काय फाइंड करायचं सांगितलं ते लिहून घेऊया. आपल्याला फाइंड करायचं सांगितलं की इथं आहे पहा, फाइंड द लेंथ ऑफ रेडियस. रेडियस आपल्याला फाइंड करायचं सांगितलं. आपण इथं लिहूया, काय लिहूया, रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. जे आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे ते आपण इथं गिवन लिहिलो. त्याच्यानंतर फाइंड जे करायचं आहे ते लिहिलो. आता आपण सोल्युशन लिहूया. आता सोल्युशनमध्ये काय करूया, आपण सुरुवातीला याच्यामध्ये हे जे MA आहे 12 आपण काढून घेऊया. इथं आपण डायरेक्ट लिहिलो. आपल्याला माहीत आहे की सेंटरपासून जर कॉर्डवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलो तर कॉर्ड काय करते, बायसेक्ट करते, म्हणून आपण डायरेक्ट 12 इथं लिहिलो. पण ह्याला इथं लिहून दाखवावं लागेल तुम्हाला सोल्युशनमध्ये. त्यासाठी आपण काय करूया, हे बघा, सेगमेंट OM हे परपेंडिक्युलर आहे कशावर, कॉर्ड AB वर काय आहे, परपेंडिक्युलर आहे. जर सेगमेंट OM जर AB वर परपेंडिक्युलर असेल तर आपला फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. MA ची व्हॅल्यू काढायची आहे तर आपण असं लिहू शकता, लेंथ ऑफ MA इज इक्वल टू 1/2 आहे, हाफ आहे कोणाच्या रे, टोटल ABच्या. आणि याचं कारण काय देऊ आपण, ह्याचं कारण देऊया. याचं कारण आपल्याला माहिती आहे, ती प्रॉपर्टी आहे आपली. कोणती प्रॉपर्टी आहे आपल्याकडे प्रॉपर्टी आहे परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ती प्रॉपर्टी तुम्हाला इथे लिहावं लागते. द perpendicular drawn from the center of a circle to its chord bisect the chord. काय करते, बायसेक्ट द कॉर्ड काय करणार, आपली बायसेक्ट करणार म्हणजे त्यांना हाफ करणार. हे तुम्हाला थेरम, हे प्रॉपर्टी दरवेळेस लिहायची आहे मित्रांनो, म्हणून आपण ही सूत्र लिहू शकता. मग आपण व्हॅल्यू ठेवूया. आपल्याला लेंथ ऑफ MA काढायचा आहे तर आपण इथं 1/2 असंच ठेवू, इंटू ABची व्हॅल्यू किती आहे, टोटल AB दिली आहे आपल्याला 24. मग आपण इथं लिहूया 24. ह्याला 2 न ह्याला आपण इथं कॅन्सल करू शकता. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला MA ची व्हॅल्यू भेटते 12 सेंटीमीटर. MA ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 12 सेंटीमीटर भेटली मित्रांनो. आता MA ची व्हॅल्यू जर 12 सेंटीमीटर भेटली तर आपल्याला माहीत आहे की हे राईट अँगल आहे, कारण इथं 90 डिग्रीचा अँगल बनत आहे. तर आपल्याकडे हे हाईट माहीत आहे आपल्याला, MA आपल्याकडे बेस माहीत आहे, हे हायपोटेनियस आपल्याला काढायचं आहे, आपण काढून घेऊया. तर इथं आपण असं लिहूया की अँगल OMA हे किती आहे आपल्याकडे, 90 डिग्री आहे. मग याच्यामध्ये आपल्याकडे लेंथ ऑफ OM हे किती आहे मित्रांनो, 9 आहे, 9 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ MA किती आहे आपल्याकडे, 12 सेंटीमीटर आहे. आत्ताच आपण फाइंड केलो. तर आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला OA काढायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, OA काढायचं आहे. लेंथ ऑफ OA ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. असं क्वेश्चन मार्क लिहून घेऊया. आता मला सांगा OA म्हणजेच काय असणार आहे आपल्याला, ह्या सर्कलमध्ये OA म्हणजेच काय, ह्या सर्कलची रेडियस आहे. तर आपण इथं काढून घेऊया. तर आपण कसं काढूया, हे 90 डिग्री असल्यामुळं पायथागोरसचं थेरम वापरूया. इथं लिहूया फ्रॉम पायथागोरस थेरम, फ्रॉम पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरमवरून काय होते, हायपोटेनियस स्क्वेअर होते. हायपोटेनियस काय, 90 डिग्रीच्या समोरची साईड म्हणजेच OA स्क्वेअर. आपण इथे लिहूया OA स्क्वेअर. नंतर काय लिहूया आपण, एक बाजू कोणती पण, हे लिहू आपण OM स्क्वेअर लिहूया. नंतर काय लिहू आपण, MA स्क्वेअर. नंतर लिहू आपण MA स्क्वेअर. मग आता मला सांगा, जे व्हॅल्यू माहिती आहे ते व्हॅल्यू लिहू. OAची माहिती आहे का आपल्याला, OAची माहीत नाही म्हणून आपण OA स्क्वेअर असंच ठेवू. OM माहिती आहे का आपल्याला, OM माहिती आहे, 9 आहे म्हणून आपण इथं 9 स्क्वेअर करू. नंतर MA माहिती आहे का, MA माहिती आहे आपल्याकडे 12 आहे, मग इथं 12 स्क्वेअर करू आपण. मग मला सांगा OA स्क्वेअर जसच्या तसं असते, 9चं स्क्वेअर 81 होते मित्रांनो, प्लस ह्याचं स्क्वेअर किती होते, 144 होते 12चं. मग आता आपण काय करू, OA स्क्वेअर इज इक्वल टू ह्यांच्या दोघांचे ॲडिशन. तर काय होते ॲडिशन, 144 आणि आपल्याला इथं करायचं आहे 81. तर पहा हे किती होते, 5 होते, हे किती होते
12 होते, कॅरी 1 हे किती होते आपल्याकडे, हे 2 होते. म्हणजेच ह्याची व्हॅल्यू किती येऊ लागली, 225 होऊ लागली. मग मला आता सांगा OA स्क्वेअर आहे हे 225 आहे. मग इथं काय होते, स्क्वेअर रूट होते, म्हणजे OAचं स्क्वेअर निघून जाते. मग इथं रूटमध्ये काय येते आपल्याकडे, 225 होते. म्हणजे 225 म्हणजे 225. हे कशाचं स्क्वेअर आहे, हे कशाचं स्क्वेअर आहे, हे आहे आपल्याकडे. देअरफॉर OA इक्वल टू काय होते, 15चं स्क्वेअर आहे. म्हणजेच OAची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला, 15 भेटते. म्हणजेच OA किती भेटलं आपल्याला, 15 भेटलेलं आहे. आणि OAच म्हणजे काय असणार आहे, आपलं रेडियस ऑफ सर्कल असणार आहे. ही सर्कलची रेडियस असते. मग इथं आपण काय लिहिलो, फाइंडमध्ये फाइंडमध्ये रेडियस ऑफ सर्कल फाइंड करायचं आहे. तर आपण शेवटी इथं लिहू शकता, देअरफॉर द रेडियस ऑफ सर्कल इज काय लिहिणार तुम्ही, 15 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुम्हाला ह्याचं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो. जर कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने इथं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. पण तुम्हाला हे क्वेश्चन ह्याच प्रकारे करायचं आहे. तुम्हाला सर्व सोल्युशन ह्या प्रकारे लिहायचं आहे. आता आपण ह्याच्या नंतरचं क्वेश्चन पाहूया. ह्याच्यानंतरचं क्वेश्चन 4 नंबरचं क्वेश्चन पाहूया. तर पहा मित्रांनो, 4 नंबरचं क्वेश्चन काय दिलं आहे, तर 4 नंबरचं क्वेश्चनसुद्धा एकदम इझी आहे. आपण ते सुद्धा क्वेश्चन एकदम इझी पद्धतीने सॉल्व करूया. ह्याच्यामध्ये आकृती दिली नाही, तुम्हाला आकृती काढून घ्यायची आहे. वाटल्यास मी तुम्हाला आकृती काढून देतो, तुम्ही त्याचं सोल्युशन करून पहा. तर काय दिलं, सी इज अ सेंटर ऑफ द सर्कल. पहा, सी इज अ सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलचं सेंटर किती आहे, सी आहे. मग आपण सर्कल काढूया. तर पहा, मी इथे एक सर्कल काढू लागलो, जसं आलं तसं मित्रांनो. आता पहा, हे सर्कल काढलो मी, त्याच्यामध्ये सेंटर काय आहे आपलं, सी आहे. मग इथं आपण सर्कलला सी नाव दिलं, सेंटर आहे म्हणून. त्याच्यानंतर काय दिलं, हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. ह्याची रेडियस किती दिली, 10 सेंटीमीटर आहे. तर आपण काढून ये, पहिलं रेडियस आपल्याला माहिती आहे 10 सेंटीमीटर, कुठं काढायचं ते बघू आपण. नंतर बघा, फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. एक कॉर्डसुद्धा दिली आणि त्याची किती सेंटीमीटर लेंथ दिले, 12 सेंटीमीटरची आपल्याला काय दिले, कॉर्ड दिलेला आहे. मग आपण इथं कॉर्ड काढूया. हे मी असं कॉर्ड काढतो आणि इथं सेंटर आहे. तर हे जे आहे ना, हे कॉर्ड आहे आपले AB. आपण याला AB नाव देऊ. त्याच्यानंतर आपल्याला रेडियस पण काढायचं आहे आणि आपल्या इथं हुज रेडियस किती दिलं आपल्याला, 10 सेंटीमीटरसुद्धा रेडियससुद्धा दिलेला आहे. तर आपण ह्या सर्कलवर रेडियस कुठेही न काढता आपण इथं असं रेडियस काढू. इथं आपण ह्या कॉर्डला जॉईन होणारी रेडियस काढू. म्हणजे आपल्याकडे रेडियस किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं काय, फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आपल्याला ह्या सेंटरपासून ह्या कॉर्डचं डिस्टन्स किती आहे ते फाइंड करायला सांगितलं आहे. ह्या डिस्टन्स किती आहे ते काढायला सांगितलं. आणि डिस्टन्स कसं असते, परपेंडिक्युलर असते. परपेंडिक्युलर असते. त्याच्यानंतर आपल्याला काय दिले, कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. म्हणजे टोटल कॉर्डची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 12 सेंटीमीटर दिले. टोटल 12 किती दिले, सेंटीमीटर दिले. आणि ह्याला आपण दुसरं नाव देऊया, याला P नाव देऊया. याला काय देऊया आपण, P नाव देऊ. म्हणजे मला सांगा ABची व्हॅल्यू किती आहे, 12 आहे. आणि CPची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम द कॉर्डचं डिस्टन्स काढायचं आहे. आपल्याला रेडियस 10 माहीत आहे आणि हे टोटल AB 12 माहीत आहे. तर मला सांगा हे टोटल 12 असेल तर हे इकडलं भाग आणि इकडलं भाग बायसेक्ट होते. म्हणजे हे 6 आहे, हे पण 6 आहे. मग हे खालची बाजू आपल्याला 6 माहीत आहे बेस, हे हायपोटेनियस माहीत आहे, हे हाईट माहीत आहे. म्हणजे पायथागोरसनंच काढायचं आहे. म्हणजे पहिला क्वेश्चन सारखंच आहे, फक्त आपल्या इथं डायग्राम दिलेला आहे. सेम टू सेम ॲज इट इज तसंच करायचं आहे. तर आपण ह्याला सॉल्व करूया. सॉल्व करण्याच्या पहिलं आपण याच्यामध्ये गिवन जे आहे ते पहिलं गिवन इथं लिहून घेऊया. गिवन जे दिलं आहे ते लिहूया आपण. गिवनमध्ये दिले बघा, सी इज द सेंटर ऑफ द सर्कल. ते पहिलं लिहून घेऊ आपण. सी इज द सेंटर ऑफ द सर्कल. गिवन आपलं प्रश्नामध्ये दिलेलं असते, आपल्याला फक्त डायरेक्ट काय ते लिहून टाकायचं असते. त्याच्यानंतर काय दिले, हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. रेडियसला आपण काय केल्या, AC म्हणल्या किंवा CA म्हणल्या. मग आपण रेडियस लिहू आपण. रेडियस CA इज इक्वल टू किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. आणि नंतर कॉर्ड दिलं 12 सेंटीमीटर. नाव दिलं नाही, आपण दिलो नाव, काय दिलो, AB दिलो. मग इथे लिहू आपण कॉर्ड ABला की काय नाव दिलं आपण, 12 सेंटीमीटर. म्हणजे 12 सेंटीमीटर दिलेलं आहे, नाव AB दिलं. त्याच्यानंतर आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. काय करायचं आहे, फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. म्हणजे टू फाइंडमध्ये काय लिहू आपण,
टू फाइंडमध्ये लिहूया डिस्टन्स. पहा मी लिहितो, पहा मित्रांनो, डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरपासून कॉर्डचं डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं आहे. म्हणजेच हे कॉर्ड ए बी आहे, ते सेंटर इथं सी आहे, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती आहे ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर आपण इथं काय करूया, सोल्युशनमध्ये पहा मित्रांनो, सोल्युशनमध्ये आपण पहिलं हे जे आपण 12चं 6 करून घेतलं ना ते पहिलं करून घेऊया. मग नंतर पायथागोरसनं आपण हे सी पीची व्हॅल्यू काढूया, कारण 6 आपल्याला माहीत आहे. फक्त इथं डायरेक्ट लिहिलो आपण, पण इथं मांडणी करून तुम्हाला सांगावं लागेल. तर पहिली स्टार्टला आपण काय करूया, सी पी हे परपेंडिक्युलर आहे कोणावर, कॉर्ड ए बीवर काय आहे, परपेंडिक्युलर आहे. हे परपेंडिक्युलर असल्यामुळं आपण डायरेक्ट लिहू शकता की ए पी हे कसं आहे, हाफ आहे कोणाच्या, ए बीच्या. म्हणजे पहा सूत्र आपल्याला माहीत आहे, लेंथ ऑफ ए पी हे इक्वल आहे 1/2 इंटू कॉर्ड कोणती आहे आपली, ए बी ह्या ए बीच्या हाफ आहे. याचं कारण काय देणार तुम्ही, परपेंडिक्युलर काय लिहिणार तुम्ही, हे पी ई परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. कॉर्ड काय करणार, बायसेक्ट द कॉर्ड काय करणार, आपली बायसेक्ट करणार. हे तुम्हाला सूत्र, हे जे प्रॉपर्टी आहे ते दरवेळेस लिहायचं आहे. मग हे सूत्र आपण इथं लिहू शकतो ह्या प्रॉपर्टीवरून. तर आपण इथं लिहूया, लेंथ ऑफ ए पी इज इक्वल टू 1/2 इंटू ए बीची व्हॅल्यू किती आहे, टोटल ए बीची व्हॅल्यू 12 आहे. मग आपण इथं 12 लिहू. मग इथं पहा 2 न कट होते, 2 1 2, 2 6 12. म्हणजेच लेंथ ऑफ ए पीची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली, 6 सेंटीमीटर भेटली. किती भेटली तुम्हाला, 6 सेंटीमीटर भेटली. फक्त आपल्याला 6 सेंटीमीटर एवढंच काढायचं काही नाही आपल्याला. आता तर ह्या राईट अँगलमधलं हे बेस भेटलं 6 सेंटीमीटर. आपल्याकडे हायपोटेनस 10 माहीत आहे आणि आपल्याला हे हाईट काढायचं आहे. मग आपण इथं काय करूया, इथं आपण करूया असं लिहूया आपण इथं नाव आपण लिहूया असं की अँगल सी पी किंवा ट्रायंगल हे चालते, ट्रायंगल सी पी ए इज इक्वल टू किती आहे, 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर सी एची व्हॅल्यू आपल्याकडे 10 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ए पीची व्हॅल्यू आपल्याकडे 6 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो, आपल्याला काढायचं आहे हे सी पी काढायचं आहे, आपल्याला सी पी काढायचं आहे. तेच आपलं काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे कॉर्डचं सर्कलपासूनचं. मग तुम्ही कसं काढणार, याच्यामध्ये हे 90 डिग्री असल्यामुळं, हे अँगल 90 डिग्री असल्यामुळं आपण इथे लिहितो फ्रॉम पायथागोरस थेरमनुसार काय होणार, तुम्हाला 90 डिग्री माहीत आहे. अँगलच्या समोर हायपोटेनस म्हणजे सी ए आहे आपल्याकडे. पहिला आपण सी ए स्क्वेअर लिहूया, नंतर कोणती पण एक साईड घेऊ आपण. आता ही खालची साईड घेऊ आपण, ए पी घेऊ आपण, इथं ए पी स्क्वेअर लिहूया. त्याच्यानंतर प्लस उरते काय, हे ए पी घेतलं, मग सी पी स्क्वेअर, नंतर काय लिहू आपण, सी पी स्क्वेअर. मग जे व्हॅल्यू माहीत आहे ते लिहू. सी ए स्क्वेअर म्हणजे सी ए किती आहे, 10 आहे. मग आपण इथे लिहू 10 स्क्वेअर. ए पी माहिती आहे का, माहिती आहे 6 स्क्वेअर. नंतर प्लस सी पी आहे का, सी पीची व्हॅल्यू माहीत नाही, ते तर आपल्याला काढायचे आहे. मग मला सांगा 10चं स्क्वेअर किती होते, 100 होते. 6चं स्क्वेअर 36 होते. नंतर प्लस सी पी स्क्वेअर होते मित्रांनो. मग हे 36 इकडे येऊन काय होते, मायनस होते. म्हणजे 100मधून 36 आपल्याला काढायचं आहे. मग उरते काय, सी पी स्क्वेअर. मग आता मला सांगा 100मधून 36 जर गेले तर किती उरतात, तुम्ही असं करू पण शकता. 36 मग आपण इथं 0मधून जात नाही, मग इथं किती उरते, 9 होते. इथं किती उरते, 10मधून 6 गेले 4, इकडं 6, म्हणजेच आपल्याकडे 64 उरते सी पी स्क्वेअर. म्हणजे मला आता सांगा सी पी स्क्वेअर 64 आहे, तर सी पीची व्हॅल्यू कशी भेटते, हे रूटमध्ये जाते 64. मग मला सांगा 64 रूटमध्ये म्हणजे हे 64 कशाचं वर्ग आहे, 8चं वर्ग आहे. म्हणजे 8 सेंटीमीटर. कशाची व्हॅल्यू आहे आपल्याला, 8 सेंटीमीटर. सी पी इज इक्वल टू किती भेटले आपल्याला,
8 सेंटीमीटर. आणि हे सी पी म्हणजेच काय आहे आपल्या आकृतीमध्ये इथं 8 सेंटीमीटर हे आहे डिस्टन्स आहे कशाचं, या कॉर्डचं, कशापासून, सेंटरपासून. मग तुम्ही शेवटी काय लिहिणार उत्तर, इथं टू फाइंडमध्ये लिहिलो पहा, फक्त चेंज करून लिहायचं आहे. कसं लिहायचं आहे, लाल अक्षरामध्ये सांगतो मी तुम्हाला. डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज, इथं फक्त इज किती आलं आपलं उत्तर 8, म्हणून इथं 8 सेंटीमीटर एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. हे जे टू फाइंडमध्ये लिहिलो आपण तेच आपल्याला देअरफोरमध्ये लिहायचं आहे. देअरफोर द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर. इथं हे सेंटीमीटर आहे, 8 सेंटीमीटर तुम्हाला असं देअरफोरमध्ये खाली लिहायचं आहे. त्याच्या अगोदर हे सर्व गिवन, टू फाइंड, सोल्युशन हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे असेल तर तुम्ही याला स्क्रीनशॉट काढून लिहून घेऊ शकता मित्रांनो. तर पहा अशा प्रकारे आपण ह्या प्रॅक्टिस सेटमधले 4ही क्वेश्चन बघितलो आहोत. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.